तर या भावनेतून आपण थोडक्यात जाणून घेऊया अग्निहोत्राबद्दल. अग्निहोत्रामध्ये अशा तऱ्हेचा हा एक इन्व्हर्टेड पिरॅमिड जसा असतो तसा हा हे ताम्र जे आहे, तांब्याचं असं एक पात्र असतं. त्या तांब्याच्या पात्रामध्ये तुम्हाला थोडक्यात दाखवतो. असा एक त्याच्यासाठी हा असं एक स्टूल जसं असावं, म्हणजे स्टँड जसा हवा तसा आहे, आणि या स्टँडवर हे आपण ठेवत असतो. त्याच्याबद्दल तुम्हाला अतिशय सविस्तर माहिती जी आहे ती इतर ठिकाणी मिळू शकेल. ठाण्यामध्ये सुद्धा एक सुहास मुळे म्हणून आहेत, त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला ही माहिती मिळू शकेल. तर याच्यामध्ये काय असतं की हा इन्व्हर्टेड पिरॅमिड जसा असतो, तर आतून पहा मुद्दा. आता इथे ह्या ज्या आहेत काउडंग केक्स म्हणतात त्यांना, किंवा शेणी, आपण मराठीत शेणी ज्यांना म्हणतो, गाईच्या शेणाच्या सुकवलेले हे तुकडे असतात. तर आपण खाली एक तुकडा ठेवतो, चार बाजूने चार छोटे छोटे तुकडे ठेवतो, आणि मध्ये आपण कापूर घालतो. तर हा कापूर ठेवतो. हा कापूर त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर मग तुम्हाला तो पेटवून, कापूर आहे तो पेटवून त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे तांदूळ आहेत आणि गाईचं तूप आहे, हे तांदूळ आहेत आणि गाईचं तूप आहे, तर हे गाईचं तूप आणि तांदूळ हे तुम्ही त्याचं थोडंसं ते एक तांदूळाला चोळून सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी त्याच्यामध्ये एक छोटासा मंत्र असतो. तो सकाळी जो मंत्र असतो तो असा असतो की सूर्याय स्वाहा असं म्हणून हे चिमूटभर तांदूळ तूप लावलेले त्या अग्नीमध्ये टाकायचे असतात. आणि दुसरी चिमूट जी आहे ती तशीच सूर्याय स्वाहा म्हटल्यानंतर सूर्याय स्वाहा सूर्याय इदन्न मम ही एक चिमूट झाली. प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदन्न मम ही दुसरी चिमूट झाली. तर पहिली चिमूट आणि दुसरी चिमूट अशा तऱ्हेनं झाल्यानंतर तुमचं सकाळचं अग्निहोत्र झालं. तर याच्यातून या जगभर असं रिसर्च चालू आहे की गाईची शेणी ज्या असतात त्या गाईच्या शेणीमधून, त्या अशा गाईच्या शेणीचे तुम्हाला केक्स मिळतात. तर याच्यातून जे हे जाळल्यानंतर जो धूर येतो, आणि हे जाळल्यानंतर आणि तांदूळ आणि गाईचं तूप हे एकत्र जेव्हा जळत असतं तेव्हा जो धूर येतो तो संपूर्ण वातावरण जे आहे ते शुद्ध करत असतो. त्याच्यामधून इतर वेगवेगळे जे फायदे आहेत त्याच्याविषयी इतर अनेक पुस्तकं आहेत, म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगितलं की सुहास मुळे म्हणून आहे, त्यांचा फोन नंबर नंतर तुम्हाला मी देईन. तर त्यांच्याकडे तुम्हाला माहिती मिळेल, आणि त्याच्याकडून इतर जी माहिती मिळेल, इतर पुस्तकं उपलब्ध होतील ती तुम्ही गोळा करू शकता आणि ते जाणून घेऊ शकता, त्याचा विचार करा, त्याचा अभ्यास करू शकता, आणि मग ते तुम्हाला जर आवडलं तर ते तुम्ही प्रत्यक्षात आचरणात आणू शकता, इतरांना त्याची माहिती देऊ शकता. तर अशा तऱ्हेचं हे अग्निहोत्र हे सकाळी आणि संध्याकाळी करण्याची गोष्ट आहे. तर हे झालं आपण ही जी प्रोसिजर असते, देवपूजेची जी एक प्रक्रिया असते ती, आणि तशीच प्रक्रिया ही अग्निहोत्राची जी आहे त्याबद्दल जाणून घेण्याचं. आता याच्यानंतर प्रसन्न मन झालं, आंघोळ आणि देवपूजा करून आणि थोडेसे व्यायाम करून प्राणायाम करून की नंतर तुम्ही तुमची न्याहारी घ्यायला लागतात, आणि त्या न्याहारीबद्दल आपण जाणून घेऊया नंतर.